आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय। त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेले बांगडा घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं, मीठ, त्यानंतर आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि धने पावडर। तर हे सर्व आणि याच्यामध्ये आपण कोकळा, हे कोकम आगळ हे पण मिक्स करते। हे सर्व व्यवस्थित आपल्या माशांना लावून घ्यायचे आहे। बांगड्यांना व्यवस्थित मॅरिनेशन करून झालेले आहे। आता आपण फ्राय करायला घेऊया। बांगडा फ्राय करण्यासाठी 1 चमचा तांदळाचे पीठ घेतलेले आहे। त्याच्यामध्येच मी सेम 2 छोटे चमचे रवा घेतलेला आहे। थोडेसे मीठ ॲड करायचे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपले जे बांगडे आपण मॅरिनेट करून ठेवलेले ते फ्राय करून मिक्स करून घ्यायचे आहेत। हा व्यवस्थित रवा आणि तांदळाचं पीठ हे आपल्याला आपल्या बांगड्यांना लावून घ्यायचे। बघा असं। मध्ये आपलं तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण हे बांगडा फ्राय करायला ठेवूया। आपले बांगडे व्यवस्थित फ्राय होत आहे, तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। सगळं बोंबील तुम्ही फ्राय करायला ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा लसूण ठेचलेला याला पण आपण ऍड करूया, त्याची छान टेस्ट लागते। बांगडे आपले एक साइडने व्यवस्थित फ्राय झालेले आहे। आता आपण त्याला पलटी करून घेऊया। ठेवूया, व्यवस्थित असे फ्राय झालेले आहे। आपले कुरकुरीत असे बांगडा फ्राय रेडी आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्यू।